नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर। 7 एप्रिल 2024 रोजी जी सेटची परीक्षा झाली त्यामध्ये पेपर 2 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स या पेपर 2 मध्ये सेट बी आहे आणि या बी सेटमध्ये विचारलेले 1 ते 50 प्रश्नांची चर्चा आपण आत्तापर्यंत केलेली आहे। त्याचे एकूण 4 व्हिडिओ आत्तापर्यंत आपण पब्लिश केले आणि त्याच्या ज्या लिंक आहेत त्या मी डिस्क्रिप्शनमध्ये ठेवलेल्या आहेत। आज आपण पाहणार आहोत हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ आहे हा, आणि यामध्ये प्रश्न क्रमांक 51 ते 80 प्रश्न या 30 प्रश्नांची चर्चा आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत। तर प्रश्न क्रमांक 51 ते 80 हे प्रश्न आपण पाहणार आहोत। तर चला आपण बघूयात प्रश्न 51वा प्रश्न आहे। प्रश्न कोणता आहे बघा, सध्या वेब ऑफ सायन्सची मालकी कोणाकडे आहे? हू ओन्स द वेब ऑफ सायन्स करंटली? तर ऑप्शन आहे एल्सेवियर, क्लॅरिबेट ॲनालिटिक्स, स्प्रिंगर आणि थॉमसन रूटर्स। तर याचं उत्तर आहे क्लॅरिबेट ॲनालिटिक्स, बी उत्तर आहे। हू ओन्स द वेब ऑफ सायन्स करंटली अँड क्लॅरिबेट ॲनालिटिक्स ओन्स द वेब ऑफ सायन्स करंटली। आता वेब ऑफ सायन्स याचं जुनं नाव जर आपण पाहिलं तर वेब ऑफ नॉलेज असं होतं। अगदी म्हणजे वेब ऑफ सायन्स हे सुरू कुणी केलं इथपर्यंत जर आपण विचार केला तर युजीन गारफील्ड यांनी ते सुरू केलेलं आहे। आणि क्लॅरिबेट ॲनालिटिक्सने ही कंपनी जेव्हा विकत घेतली ती किती साली घेतली? 1997। म्हणजे 1997 पासून आजपर्यंत क्लॅरिबेट ॲनालिटिक्स हेच याचे मालक आहेत, हे आपल्याला लक्षात येतं। प्रश्न क्रमांक 52 प्रश्न काय बघा, प्रश्न आहे वाचन साहित्य आढावाचा हेतू काय असतो? संशोधनामध्ये लिटरेचर रिव्ह्यू याला खूप महत्त्व असतं। इंग्लिशमध्ये प्रश्न वाचतो, व्हॉट इज द पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू? व्हॉट इज द पर्पज ऑफ लिटरेचर रिव्ह्यू? आणि ऑप्शन आहेत पूर्वी काय संशोधन झाले आहे ते माहीत करून घेणे, उल्लेखांचा अभ्यास करणे, संदर्भाची प्रदीर्घ यादी तयार करणे, संशोधन अहवालाचा आकार वाढवणे। टू इन्क्रीज द साइज ऑफ द रिसर्च रिपोर्ट, डी हा जो आहे तो होणार नाही आहे। टू हॅव ए लॉंग लिस्ट ऑफ रेफरन्सेस, नुसतीच रेफरन्सेसची लांब यादी तयार करून उपयोग नाही संशोधनामध्ये। उल्लेखांचा अभ्यास करणे, नुसतंच संदर्भांचा अभ्यास करून सायटेशनचा अभ्यास करून चालणार नाही। तर मुख्य उद्देश काय असतो लिटरेचर रिव्ह्यूचा? तर हा असतो टू फाइंड आउट व्हॉट इज ऑलरेडी रिसर्च्ड, पूर्वी काय संशोधन झाले आहे ते माहीत करून घेणे। हे का माहीत करून घ्यायचं? तर पूर्वी झालेल्या संशोधनाचा तुमच्या संशोधनाच्या अभ्यासामध्ये उपयोग होतो आणि तुमचं संशोधन हे पूर्वी झालेल्या संशोधनापेक्षा वेगळे निवडू शकता, राहू शकते। यासाठी रिव्ह्यू ऑफ लिटरेचर महत्त्वाचा असतो आणि याचा मुख्य पर्पज असतो तो टू फाइंड आउट व्हॉट इज ऑलरेडी रिसर्च्ड। प्रश्न 53वा बघूया। प्रश्न आहे व्यष्टी अध्ययन हे टिंबटिंब, केस स्टडी इज डॅश डॅश, केस स्टडी डॅश डॅश। तर यामध्ये ऑप्शन आहेत नमुन्याच्या अभ्यासाद्वारे लक्ष्य गटाची वैशिष्ट्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करते, केस स्टडी एक चल दुसऱ्या चलामध्ये का आणि कशा प्रकारचा बदल घडवून आणते हे शोधण्याचा प्रयत्न करते, केवळ गतकाळातील घडामोडींची चौकशी करते, आणि एका संशोधन घटकाचे संदर्भासह सखोल विश्लेषण करते। तर या ठिकाणी याचं उत्तर, केस स्टडीचं उत्तर मी तुम्हाला सांगत आहे। केस स्टडीचं उत्तर काय आहे? तर केस स्टडीचं उत्तर आहे एका संशोधन घटकाचे संदर्भासह सखोल विश्लेषण करते, कॅरीज आउट
in depth contextual analysis of a single research element, and D is answer. आता आपण सी बघूया. एन्क्वायरीज ओनली अबाउट पास्ट हॅपनिंग, म्हणजे गतकाळातील घडामोडींची चौकशी करणे हे कुठे असते? हिस्टॉरिकल रिसर्चमध्ये असते, बरोबर. बी बघूया. एक चल दुसऱ्या चलामध्ये का आणि कशा प्रकारचा बदल घडवून आणते? चलामध्ये बदल कुठं असतो? एक्सपेरिमेंटल रिसर्चमध्ये असतो, बरोबर. आणि ए बघूया. ट्राईज टू अंडरस्टँड पॉप्युलेशन्स कॅरेक्टरिस्टिक बाय स्टडिंग सॅम्पल्स, हे सर्वे मेथडमध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्ह मेथडमध्ये असते. परंतु या ठिकाणी केस स्टडी कॅरीज आउट इन डेप्थ कॉन्टेक्स्च्युअल ॲनालिसिस ऑफ अ सिंगल रिसर्च इलेमेंट, तर एका संशोधन घटकाचे संदर्भासह सखोल विश्लेषण करणे म्हणजे केस स्टडी होय, हे बरोबर आहे. तर या ठिकाणी संशोधनाचे प्रकारच थोडक्यात याने इथं त्याची उदाहरणं देऊन स्पष्ट केलेली आहेत. तर तुमचं उत्तर असणारं डी हे उत्तर आहे बघा. आणि आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न आहे 54वा. प्रश्न काय बघा. खालीलपैकी असंभाव्यता नमुना निवडीचे वैशिष्ट्य कोणते आहे? विच ऑफ द फॉलोइंग इज अ फीचर ऑफ नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आपल्याला माहिती आहे आपल्या संशोधनासाठी जे पॉप्युलेशन असतं त्या पॉप्युलेशनमधून आपल्याला सॅम्पलिंग मेथड वापरून आपल्याला सॅम्पल सिलेक्ट करायचा असतो, बरोबर. मग त्याच्या दोन पद्धती आहेत, एक तर प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग आणि दुसरी नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. आता यांनी प्रश्न जो विचारला आहे ते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग विषय आहे. खाली 4 ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी असंभाव्यता नमुना निवडीचं वैशिष्ट्य कोणतं आहे? म्हणजेच काय की हे जे आहे रँडम सॅम्पलिंग, ऑब्जेक्टिव्ह, सिस्टमॅटिक, दीज आर द फीचर्स ऑफ प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंग. म्हणजेच काय, हे प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं फीचर आहे, ऑब्जेक्टिव्ह हे पण प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं फीचर आहे, सिस्टमॅटिक हे देखील प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं फीचर आहे. पण हे मात्र नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं फीचर आहे सब्जेक्टिव्हिटी किंवा सब्जेक्टिव्ह, व्यक्तिनिष्ठता ज्याच्यात असते ते नॉन प्रोबॅबिलिटी सॅम्पलिंगचं उदाहरण असते. म्हणून सब्जेक्टिव्ह हे उत्तर असणार आहे, व्यक्तिनिष्ठ हे उत्तर असणार आहे. म्हणून 54 प्रश्नाचं उत्तर काय आहे? सी आहे. प्रश्न पुढचा बघूयात आपण. प्रश्न पुढचा बघूयात. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट इन्क्लुडेड इन द इंट्रोडक्शन चॅप्टर ऑफ रिसर्च रिपोर्ट. संशोधन अहवालातील प्रस्तावना प्रकरणामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश नसतो? नसतो म्हटलेलं आहे बघा, असतो नाही म्हटलेलं, नसतो म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी संशोधनात कुठल्या गोष्टींचा समावेश नसतो हे आपल्याला इथे सांगायचं आहे. 2 गोष्टींचा समावेश नसतो प्रस्तावनामध्ये आणि त्याच 2 गोष्टी आपल्याला शोधायच्या आहेत. तर या ठिकाणी 2 गोष्टी कोणत्या आहेत? तर दुसरा ऑप्शन बघा, ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन. ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन हे नसतं प्रस्तावना या प्रकरणामध्ये, आणि रिकमेंडेशन शिफारशी देखील नसतात. म्हणून काय 2 and 3 आर करेक्ट. म्हणजेच काय की थोडक्यात याच्यामध्ये प्रस्तावनामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑफ द रिसर्च 1 नंबरचा पर्याय असतो, स्कोप अँड लिमिटेशन्स पण प्रस्तावनामध्ये असतात, परंतु ॲनालिसिस आणि रिकमेंडेशन नसतात. म्हणून 2 आणि 3 हे उत्तर बरोबर आहे. 2 and 3 आर करेक्ट. म्हणून बी इज युअर आन्सर. बी इज युअर आन्सर. 2 and 3 आर करेक्ट. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे 56वा प्रश्न. आणि या प्रश्नामध्ये काय लिहिलेलं आहे? टिंबटिंब आणि टिंबटिंब ही माहिती संकलनाची तंत्रे आणि साधने आहेत. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर डेटा कलेक्शन टेक्निक्स अँड टूल्स. आता याच्यामध्ये सॅम्पलिंग काय आहे हो? पद्धत आहे. नमुना आदर्श निवडण्याची पद्धत आहे, बरोबर. डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन म्हणजेच का माहितीचे विश्लेषण आणि अर्थनिर्वचन हे आहे. परंतु जेव्हा तुम्ही डेटा कलेक्शन करता तेव्हा खालील 2 टूल तुम्ही वापरता. एक म्हणजे तुम्ही डायरी वापरता आणि दुसरं म्हणजे तुम्ही सर्वे मंकी वापरता. आता सर्वे मंकी हा प्रकार थोडा नवीन वाटत जरी असला
तरी या सर्व्हेमंकेचा वापर करून लोकांचे फीडबॅक आपण मिळवतो आणि त्याद्वारे फीडबॅकद्वारे सर्वे करून आपण काय करत असतो, डेटा कलेक्शन करत असतो. त्यामुळं 1 आणि 4 ही माहिती संकलनाची साधने आहेत. तर उत्तर कुठे आहे बघा, डी मध्ये हा पर्याय आहे. 1 आणि 4, 1 and 4 आर करेक्ट. 1 आणि 4 बरोबर आहेत. डी इज युअर आन्सर. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 57 आहे आणि प्रश्न काय तो प्रश्न जो आहे तो आहे विकर्ण सिद्धांताच्या उपयोजनातून आणि टिंबटिंब मिळविता येते. इंग्लिशमध्ये वाचतो. डॅश डॅश अँड डॅश डॅश कुड बी फाउंड बाय अप्लाइंग द लॉ ऑफ स्कॅटरिंग. आता लॉ ऑफ स्कॅटरिंग जे आहे ते लॉ ऑफ स्कॅटरिंग म्हटलं की पहिल्यांदा ब्रॅडफोर्ड्स लॉ किंवा आपण त्याला ब्रॅडफोर्ड लॉ ऑफ स्कॅटरिंग असे देखील म्हणतो. ठीक आहे. प्रश्न काय बघा, या सिद्धांताच्या उपयोजनातून आणि टिंबटिंब मिळविता येते. तर 3 गोष्टी 4 ऑप्शन दिलेले आहेत. कोर जर्नल, कोर नियतकालिके, रँक्ड लिस्ट ऑफ जर्नल्स, नियतकालिकांची क्रमाधारित यादी, इम्पॅक्ट फॅक्टर, ऑथर्स प्रोडक्टिव्हिटी, लेखकाची उत्पादकता. तर या ठिकाणी बघा 4 ऑप्शन दिलेले आहेत. त्यापैकी 2 आपल्याला लागू होतात. काय काय मिळवता येणार आहे लॉ ऑफ स्कॅटरिंगमध्ये, तर तुम्हाला कोर जर्नल मिळवता येणार, म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे. आणि दुसरं रँक लिस्ट ऑफ जर्नल हे देखील मिळवता येणार आहे. म्हणून ए बघा, हे ऑप्शनमध्ये काय 1 and 2 आर करेक्ट. 1 and 2 आर करेक्ट. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 58. प्रश्न क्रमांक कोणता आहे, 58वा प्रश्न आहे. विधान आणि कारण दिलेले आहे. विधान काय बघा, प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीला पूरक म्हणून मुलाखतीद्वारे मिळविलेल्या माहितीचा वापर केला जातो. क्वेश्चनेअर डेटा आर सप्लिमेंटेड बाय डेटा कलेक्टेड थ्रू इंटरव्ह्यू. आणि हे वाक्य बरोबर आहे. ठीक आहे. पुढं बघूया. कारण प्रश्नावलीद्वारे संकलित माहितीच्या तुलनेत मुलाखतीद्वारे संकलित केलेली माहिती अधिक विश्वसनीय असते. कंपेअर टू क्वेश्चनेअर डेटा, इंटरव्ह्यू डेटा इज मोर रिलायबल. बरोबर, हे देखील वाक्य काय आहे, बरोबर आहे. म्हणून बोथ ए अँड आर ट्रू, ए अँड आर आर ट्रू. म्हणून डी इज युअर आन्सर. दोन्ही ए आणि आर बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 59 आहे बघा. आणि यामध्ये वाचन साहित्याचा आढावा लिहिण्यासंबंधीच्या कार्यांचा तर्कशुद्ध क्रम ओळखा. तर्कशुद्ध क्रम ओळखायचा आहे म्हणजे काय, वाचन साहित्याचा आढावा आपल्याला लिहायचा आहे, तर तो कसा लिहिला पाहिजे याबद्दल प्रश्न आहे. आयडेंटिफाय द लॉजिकल सिक्वेन्स ऑफ ॲक्टिव्हिटीज रिलेटेड टू कंपायलिंग अ लिटरेचर रिव्ह्यू. मग याच्यामध्ये आता मी सरळ उत्तराकडे जातो. बी हे उत्तर मला वाटत आहे. तर तरी पण बी आणि सी मध्ये थोडं कन्फ्युजन आहे. पण बी कसं, पहिल्यांदा आपण काय करतो, कीवर्ड्स निश्चित करतो, त्यानंतर शोध व्ह्यू तयार करतो. आता याचा बघा, वाचन साहित्याचा आढावा लिहितो शेवटची स्टेप असून. वाचन साहित्य शोधलं, नंतर वाचले, वाचन साहित्य वाचले, नंतर वाचन साहित्याचा आढावा लिहिला. ह्या 3 मध्ये तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि सी मध्ये पण तेच ऑप्शन्स त्यांनी दिलेले आहेत. फक्त आपला कन्फ्युजन कुठं होऊ शकतं, कीवर्ड्स निश्चित करणे आणि त्याप्रमाणे शोध व्ह्यू तयार करणे, किंवा शोध व्ह्यू तयार करणे आणि कीवर्ड्स निश्चित करणे. मला असं वाटतं कदाचित ते फायनल आन्सर की आल्यानंतर आपलं अधिक स्पष्ट होणार आहे कोणतं उत्तर बरोबर आहे. पण कीवर्ड्स निश्चित करणे, शोध व्ह्यू तयार करणे, वाचन साहित्य शोधणे, वाचन साहित्य वाचणे आणि वाचन साहित्याचा आढावा लिहिणे, बी हे उत्तर माझ्या मते बरोबर वाटते मला. पण आपण पाहूयात फायनल आन्सर की आल्यानंतर. आयडेंटिफिकेशन ऑफ कीवर्ड्स, देन फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च स्ट्रॅटेजी, देन सर्चिंग लिटरेचर, रीडिंग लिटरेचर, रायटिंग लिटरेचर रिव्ह्यू. तर या पद्धतीने बी इज युअर आन्सर. ओके. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 60वा. जोड्या लावा. जोड्या लावामध्ये यादी 1 आणि यादी 2 अशी दिलेली आहेत. तर या ठिकाणी पहिला बघा क्वेश्चनेअर, दुसरा सेन्सस रिपोर्ट, तिसरा ऑब्झर्वेशन आणि इंटरव्ह्यू, असे हे काही टूल दिलेले आहेत त्यांनी.
या टूलला आपल्याला जोडी लावायची आहे. आता ज्यावेळेस क्वेश्चनरची जोडी लागते ती लागते म्हणजे क्लोज अँड ओपन एंडेड क्वेश्चन्स असतात त्याच्यामध्ये. म्हणजे एला लागली 2ची जोडी, एला लागली 2ची जोडी. त्याच्यानंतर बीला काय आहे बघा, सेन्सस रिपोर्ट आहे. आणि सेन्सस रिपोर्ट हे याच्यामध्ये आपल्याला पाहायचं आहे की सेकंडरी डेटा आहे. सेन्सस रिपोर्टचा जो डेटा आपल्याकडे येतो तो म्हणजे सेकंडरी डेटा असतो. तर यामध्ये सेकंडरी डेटा म्हणजे बीला 3 नंबरचा ऑप्शन जुळणार आहे. त्याच्यानंतर ऑब्झर्वेशनमध्ये 2 प्रकार असतात, पार्टिसिपेंट अँड नॉन पार्टिसिपेंट्स. त्यालाच आपण मराठीमध्ये सहभागी आणि असहभागी निरीक्षण असं म्हणतो. त्याच्यानंतर 4 नंबर इंटरव्ह्यू म्हणजे इंटरव्ह्यूची जोडी फोकस्ड ग्रुप. एखाद्या फोकस्ड ग्रुपचीच इंटरव्ह्यू तुम्ही घेता, त्यांच्यावरती टेक्निक तुम्ही वापरता. तर या पद्धतीने बघा, क्वेश्चनेअर एला जी जोडी ती 2, बीला 3, सीला 1 आणि डीला 4. A2, B3, C1 आणि D4. A2, B3, C1 आणि D4. अशा पद्धतीने याचं उत्तर आहे डी. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे, कोलन वर्गीकरणाच्या 6व्या आवृत्तीमध्ये फेज रिलेशन ई हे चिन्ह टिंबटिंब दर्शवते. तुलना, प्रभाव, सामान्य, साधन, कंपॅरिझन, इन्फ्लुएन्स, जनरल, टूल. तर या ठिकाणी टूल हे उत्तर आहे किंवा मराठीमध्ये साधन हे उत्तर आहे. ई हे चिन्ह टूल दर्शविते. प्रश्न पुढचा बघा, 62वा प्रश्न. AACR2 वर्णनाचे किती स्तर निर्दिष्ट करते? हाऊ मेनी लेवल्स ऑफ डिस्क्रिप्शन AACR2 स्पेसिफाईज? आणि याचं उत्तर आहे 3. बी उत्तर आहे बघा. AACR2 स्पेसिफाईज 3 लेवल्स ऑफ डिस्क्रिप्शन. पुढचा प्रश्न बघूयात आपण. पुढचा प्रश्न आहे 63. डॅश डॅश हे लूजली असेंबल्ड आहे आणि सहजपणे विलग केले जाऊ शकतात. तर डॅश डॅश इज लूजली असेंबल्ड अँड आर इन incidental relation which can be easily set apart. लूजली असेंबल्ड आहेत आणि ते विलग केले जाऊ शकतात. तर फेजेस हे उत्तर मी अंदाजे दिलेलं आहे. फॅसेट आणि फेजेसमध्ये मला थोडं कन्फ्युजन आहे, पण बी हे उत्तर याच्यामध्ये आहे. पुढे बघूयात आपण 64वा प्रश्न. आणि 64वा प्रश्न काय आहे बघा. Analyze the layout and text object means Alto XML schema प्रथम टिंबटिंब यांनी तयार केला. The analyzed layout and text object XML schema was first created by Meta E Project Group. Meta E Project प्रकल्प गट. ए हे उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे 65वा. प्रश्न काय बघा, UDCमध्ये खालीलपैकी कोणते विशेष सहाय्यक उपविभाग केलेले आहेत? विच ऑफ द फॉलोइंग आर स्पेशल ऑक्झिलरी सबडिव्हिजन्स इन UDC? आणि याचं उत्तर आहे 2 and 3 आर करेक्ट. ॲपॉस्ट्रॉफी अँड पॉइंट नॉट हे 2 आहेत UDCमधील विशेष सहाय्यक उपविभाग. कोलन नाही आहे आणि सब ग्रुपिंग पण नाही आहे, म्हणून सी इज करेक्ट आन्सर. 2 and 3 आर करेक्ट. ॲपॉस्ट्रॉफी अँड पॉइंट नॉट. पुढचा प्रश्न बघूया. प्रश्न आहे 66वा. आणि या 66व्या प्रश्नामध्ये प्रश्न काय विचारला आहे, RDAमध्ये साहित्य सामग्रीचे
टिंबटिंब दर्शविले जातात. टिंबटिंब दर्शविले जातात. काय काय दर्शवले जातात हो? फक्त कॉन्टेक्स्ट टाईप दर्शवला जात नाही, संदर्भ प्रकार दर्शविला जात नाही. त्याच्यामध्ये कॅरियर टाईप, मीडिया टाईप आणि कंटेंट टाईप दर्शविले जातात. आता RDA म्हणजे रिसोर्स डिस्क्रिप्शन ॲक्सेस असा त्याचा फुल फॉर्म होतो. आता कंटेंट टाईप त्याला एक नंबर असाइन केलेला आहे RDAमध्ये आणि तो कंटेंट टाईपला नंबर आहे 336. त्याच्यानंतर मीडिया टाईप जो आहे त्याला नंबर त्याने डिसाईड केला आहे 337 आणि कॅरियर टाईपला त्याला नंबर डिसाईड केलेला आहे तो म्हणजे 338. उद्या पुढच्या परीक्षेला कदाचित याचे नंबर जर तुम्हाला विचारले तर पहिल्यांदा कंटेंटला 336, मीडियाला 337 आणि कॅरियर टाईपला 338 हे नंबर देखील तुम्ही जाता जाता लक्षात ठेवा. त्यामुळे हे स्तर त्याच्यामध्ये अंतर्भूत असतात. These class of materials are represented in RDA and the answer is 2, 3, 4. 2 carrier type, media type आणि 4 content type. हे उत्तर बरोबर आहे. C उत्तर तुमचं असणार आहे. पुढचा प्रश्न आहे 67वा, जोड्या लावा. त्यामध्ये त्यांनी यादी 1 आणि यादी 2 दिलेले आहे. त्यामध्ये सरळ सरळ मी आता जोड्या सांगतो तुम्हाला. कंपास, SLIC, नेफिस आणि प्रिसिस या पद्धतीने त्यांनी जोड्या लावायला सांगितलेल्या आहे. तर कंपासचं इयर जे आहे ते 1990 आहे, म्हणजे पहिल्यांदा 4 नंबर येणार आहे. त्यानंतर SLIC याचं जे इयर आहे ते 1966 आहे, ते 1 नंबरला आहे, त्यामुळं हा क्रम येणार आहे 4, 1. त्यानंतर SLIC झाल्यानंतर नेफिस 1977 यामध्ये हे 3 नंबरला येणार आहे आणि पर्याय देखील 3च आहे. आणि प्रेसिसचं इयर आहे ते 1968 आणि ते 2 नंबरला आहे. त्यामुळे तुमचा क्रम लागणार आहे 4, 1, 3, 2 आणि ए हे उत्तर बरोबर आहे. त्याचा क्रम आहे 4, 1, 3, 2. ए इज युअर ॲन्सर. पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 68. या प्रश्नामध्ये थोडं कन्फ्युजन बऱ्याच जणांचं झालं असणार आहे, कारण यामध्ये थोडी वेगळ्या प्रकारची सनावळी आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मी जे संदर्भ वापरले त्याच्यानुसार मी इथं सण पण त्याचे इसवी सन लिहिलेले आहेत. पण बघूयात फायनल ॲन्सर की आल्यानंतर ऑन्टॉलॉजी सर्वात जुनी मी लिहिलेलं आहे, पण ऑन्टॉलॉजी नंतर आलेले आहे का सर्वात जुने आहे ते फायनल ॲन्सर कीमध्ये कळेल. पण ऑन्टॉलॉजीचा उल्लेख इंग्लिश लिटरेचरमध्ये ज्यावेळेस इंडेक्सिंग करण्यात आलं किंवा ज्यावेळेस डिक्शनरी बनवण्यात आली त्यावेळेस ऑन्टॉलॉजी 1664 साली वापरण्यात आली. क्लासिफिकेशन स्कीम DDC एक उदाहरण आपण DV डेसिमल क्लासिफिकेशन घेतलं तर ती पहिली आवृत्ती 1876 आली. सब्जेक्ट हेडिंग लिस्ट पहिल्यांदा सियर्सचं सब्जेक्ट हेडिंग लिस्ट 1923 आणि थिसॉरी जे आले पहिल्यांदा ती 1960. असे मी इयर त्याचा अभ्यास केला आणि बघूयात आपण फायनल ॲन्सर कीमध्ये काय उत्तर येतं. पण या पद्धतीने आपलं उत्तर येणार आहे 2. आपला क्रम कसा लागेल बघा. क्रम असा लागणार आहे 2, 1, 3 आणि 4. 2, 1, 3 आणि 4. सी इज युअर ॲन्सर. एकोणसत्तरावा प्रश्न आहे. प्रश्न काय, स्टेटमेंट ए आणि स्टेटमेंट बी असे 2 स्टेटमेंट त्यांनी दिलेले आहेत. काय स्टेटमेंट आहे, बिब्लिओग्राफिक युटिलिटीज या संस्था वर्गणीदार ग्रंथालयांना ग्रंथसूचीय सेवा प्रदान करतात. स्टेटमेंट ए, बिब्लिओग्राफिक युटिलिटी ऑर्गनायझेशन्स ऑफर बिब्लिओग्राफिक सर्व्हिसेस टू सबस्क्रायबिंग लायब्ररीज. विधान बी काय, लायब्ररी ऑफ काँग्रेस ही एक बिब्लिओग्राफिक युटिलिटी प्रदान करणारी संस्था आहे. लायब्ररी ऑफ काँग्रेस इज अ बिब्लिओग्राफिक युटिलिटी ऑर्गनायझेशन. तर या ठिकाणी आपण बघू शकतो की ही दोन्हीही वाक्य बरोबर आहेत. ही दोन्हीही वाक्य बरोबर आहेत. त्यामुळे आपलं उत्तर कुठलं असणार आहे, बोथ ए अँड बी आर ट्रू
दोन्हीही ए आणि बी बरोबर आहेत. डी हे तुमचं उत्तर असणार आहे. 70वा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न काय भाऊ? प्रश्न आहे टिंबटिंबमध्ये चॅनलची बँडविड्थ अनेक स्वतंत्र सिग्नलद्वारे सामायिक केली जाते. इन डॅश डॅश द बँडविड्थ ऑफ अ चॅनल इज शेअर्ड बाय अ नंबर ऑफ इंडिपेंडंट सिग्नल्स. तर या ठिकाणी फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग, वारंवारता विभागणी मल्टिप्लेक्सिंग. तर बी हे उत्तर आहे. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. द बँडविड्थ ऑफ अ चॅनल इज शेअर्ड बाय अ नंबर ऑफ इंडिपेंडंट सिग्नल. म्हणजेच काय? फ्रिक्वेन्सी डिव्हिजन मल्टिप्लिकेशनमध्येच चॅनलची बँडविड्थ अनेक स्वतंत्र सिग्नलद्वारे सामायिक केलेली असते. अशा प्रकारे बी हे उत्तर आलेलं आहे. 71वा प्रश्न सोपा आहे एकदम. टिंबटिंब यांच्या पुढाकाराने कलकत्ता सार्वजनिक वाचनालयाची स्थापना झाली. द कलकत्ता पब्लिक लायब्ररी वॉज इस्टॅब्लिश्ड लार्जली ॲट द इनिशिएटिव्ह ऑफ whom? सरळ उत्तर सांगतो मी, J.H. स्टॉकलर. प्रश्न पुढचा बघू. 72वा प्रश्न. मला वाटतं सर्वात सोपा प्रश्न होता हा. हेनरी फेयॉलने व्यवस्थापनाची किती तत्त्वे दिली? 14 तत्त्व दिलेले आहेत आणि बी हे उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न बघूयात. 73वा प्रश्न. मार्केटिंग मिक्स पुढीलपैकी कोणता मार्केटिंग मिक्सचा पार्ट नाही आहे किंवा भाग नाही आहे? विच इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स. तर या ठिकाणी प्रॉडक्ट रिडक्शन हा मार्केटिंगचा भाग नाही आहे, पण तुम्हाला उत्तर लिहिताना सी हे उत्तर लिहायचं आहे, हे लक्षात ठेवा. हे मात्र मार्केटिंग मिक्सचे भाग आहेत. प्रॉडक्ट डिझाईन, प्रॉडक्ट डिस्ट्रीब्युशन, प्रॉडक्ट प्राइसिंग. बट प्रॉडक्ट रिडक्शन म्हणजे स्वतःचं उत्पादन कमी करणे असं काय होणार आहे का? नाही होणार. प्रमोट करायचं असेल, मार्केटिंग उत्पादन वाढवायला पाहिजे. प्रॉडक्ट रिडक्शनच्या ऐवजी जर इन्क्रीमेंट असते किंवा त्याच्यामध्ये वाढ करायची असते तर ते बरोबर असतं. प्रॉडक्ट रिडक्शन होणार नाही. त्यामुळं प्रॉडक्ट रिडक्शन इज नॉट द पार्ट ऑफ मार्केटिंग मिक्स. 74वा प्रश्न बघूयात आपण. पुढीलपैकी मार्केटिंगचे प्रसिद्धी माध्यम कोणते? द प्रमोशनल चॅनल ऑफ मार्केटिंग इज. आणि या मध्ये थोडं डेमॉन्स्ट्रेशन आणि ओव्हरहेड्समध्ये कन्फ्युजन आहे, पण ॲडव्हर्टायझिंग किंवा त्याच्या पॅम्पलेट असतील याचा जो सेगमेंट आहे तो ओव्हरहेड अंतर्गत येतो असं माझं लॉजिक आहे. कदाचित ते चुकीचं पण असू शकतं, म्हणून मी सी हे उत्तर दिलेलं आहे. सी इज माय आन्सर. ओव्हरहेड्स. द प्रमोशनल चॅनल ऑफ मार्केटिंग इज ओव्हरहेड्स. 75वा प्रश्न आहे बघा. कमोडिटी माहिती प्रणालीमध्ये कोणते घटक समाविष्ट केले गेले? विच एलिमेंट्स वेअर इन्क्लुडेड इन द कमोडिटी इन्फॉर्मेशन सिस्टम? ओनली प्रॉफिट डेटा इज नॉट इन्क्लुडेड, बट 1, 2 and 3 आर करेक्ट. सो डी इज युअर आन्सर. 1, 2 आणि 3 यांचा समावेश यामध्ये आहे. आरोग्य डेटा, लोकसंख्या डेटा आणि शैक्षणिक डेटा, हेल्थ डेटा, पॉप्युलेशन डेटा आणि एज्युकेशन डेटा. डी इज युअर आन्सर. डी इज युअर आन्सर. तर या ठिकाणी 76वा प्रश्न बघूयात आपण. खालीलपैकी कोणते वैद्यकशास्त्राचे कन्सोर्शियम नाहीत? विच ऑफ द फॉलोइंग आर नॉट कन्सोर्शियम ऑफ मेडिकल सायन्स? आता पहिल्यांदा आपल्याला हे बघायचं आहे की मेडलार्स हा मेडिकल सायन्सचा कन्सोर्शियम आहे, पबमेड हा मेडिकल सायन्सचा कन्सोर्शियम आहे. मग कोणते नाही आहेत? अर्मेड नाही आहे आणि NTR मेड नाही आहेत. म्हणजे हे नाही आहेत, हे बी नाही आहे. म्हणजेच काय उत्तर काय? 1 and 2 आर करेक्ट. 1 and 2 आर करेक्ट. 1 आणि 2 बरोबर आहेत. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न आहे 77वा आणि प्रश्न काय हो? टिंबटिंब आणि टिंबटिंब ही प्राथमिक साधने आहेत.
सोपा प्रश्न आहे हा. डॅश डॅश अँड डॅश डॅश आर प्रायमरी सोर्सेस. बिब्लिओग्राफी इज नॉट प्रायमरी सोर्स. इयरबुक इज ऑल्सो नॉट प्रायमरी सोर्स. विच आर दे? कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स अँड जर्नल्स. परिषद वृत्तांत आणि नियतकालिके हे प्रायमरी सोर्स आहेत. म्हणून उत्तर काय असणार आहे? डी उत्तर असणार आहे. कोणतं उत्तर असणार आहे? 3 and 4 आर करेक्ट. पुढचा प्रश्न बघूया. 78वा प्रश्न, 78th क्वेश्चन. मॅच द फॉलोइंग. आणि जोड्या लावायच्या आहेत. यादी 1 आणि यादी 2 त्यांनी दिलेले आहे. मी सरळ उत्तरच तुम्हाला सांगतो. इंडियन सायटेशन इंडेक्स 2009 म्हणजे एला जोडी कुठली आली? 4 नंबरची, बरोबर. सायन्स सायटेशन इंडेक्स 1964, मग याला बीला 1 नंबरची जोडी आली. ठीक आहे. त्याच्यानंतर स्कोपस सी आहे आणि याला जोडी आलेली आहे स्कोपसला 2004 म्हणजेच काय? 3 नंबरची जोडी. मग त्याच्यानंतर डी येणार आहे आणि डीची जोडी लागणार आहे तुमची 2 नंबरला. मग बघूयात आहे का? A4, B1, C3, D2. A4 हां बघूया आपण. A4 कुठे आहे? हे बघा. A4, B1, C3 आणि D2 अशा पद्धतीने ते जोड्या येणार आहेत. पुढचा प्रश्न बघूयात. अँड दिस इज सेकंड लास्ट क्वेश्चन. याच्यानंतर शेवटचा प्रश्न होईल आणि आपण थांबणार आहोत. खालील माहिती केंद्रे त्यांच्या स्थापनेप्रमाणे बरोबर क्रम लावा. आता यांच्या स्थापना वर्षानुसार यांचा योग्य क्रम लावायचा आहे. अरेंज द इन्फॉर्मेशन सेंटर्स इन क्रोनोलॉजिकल ऑर्डर ऑफ देअर एस्टॅब्लिशमेंट इयर. तर याच्यामध्ये पहिल्यांदा कोण आला? सगळ्यात अगोदर आला इन्सिडॉक. सगळ्यात अगोदर कोण आला? इन्सिडॉक. त्याच्यानंतर डेसिडॉक, त्यानंतर नॅसडॉक आणि त्याच्यानंतर सेंडॉक. सेंडॉक शेवटी आला, इन्सिडॉक पहिल्यांदा आला. तर या पद्धतीच्या जोड्या 3 पासून सुरुवात होतील. बघूयात आपण. 3, 2, 1, 4. सी हे उत्तर बरोबर आहे. अँड दिस इज लास्ट क्वेश्चन. आय कॅन से दिस इज बेस्ट क्वेश्चन. विधान आणि कारण दिलेलं आहे. विधान काय आहे बघा? उत्पादन हे मार्केटिंगचे हृदय आहे. बरोबर आहे. प्रॉडक्ट कॉन्स्टिट्यूट्स हार्ट ऑफ मार्केटिंग. अगदी बरोबर आहे. पुढं मार्केटिंग निकट दृष्टी ही काळाची गरज आहे. जर मराठी वाचलं तर हे पॉझिटिव्ह वाटते आणि ते बरोबर पण वाटते. पण मार्केटिंग मायोपिया इज नीड ऑफ द डे. मग निकट दृष्टी असून म्हणजे लॉस पत्करून पुढचं भविष्यातलं लॉंग टर्मचे जर नुकसान होणार असेल तर तशी निकट दृष्टी किंवा तसा डिसिजन आपल्या डोळ्यामध्ये नसायला पाहिजे, आपल्या प्लॅनिंगमध्ये नसायला पाहिजे मार्केटिंगमध्ये. तर या दृष्टिकोनातून मी त्याला A इज ट्रू अँड R इज फॉल्स असं दिलेलं आहे. पण कदाचित फायनल आन्सर कीमध्ये हे उत्तर असेल नसेल ते आपल्याला उत्सुकता असेल की या प्रश्नाचं उत्तर ते काय देतात. तर अशा पद्धतीने बी हे उत्तर A इज ट्रू बट R इज फॉल्स हे दिलेलं आहे. प्रॉडक्ट कॉन्स्टिट्यूट्स हार्ट ऑफ मार्केटिंग बरोबर. मार्केटिंग मायोपिया इज नीड ऑफ द डे. तर हे थोडं मला चुकीचं वाटतं, त्यामुळं A इज ट्रू बट R इज फॉल्स. तर आत्तापर्यंत आपण या व्हिडिओमध्ये प्रश्न 51 ते 80 या 30 प्रश्नांची चर्चा केलेली आहे. याच्या अगोदर प्रश्नांची जी आपण व्हिडिओ बनवले त्याची पण डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मी देत आहे. खूप खूप आभारी आहे तुम्ही व्हिडिओ बघितल्याबद्दल. धन्यवाद.